जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत हरगोविंद खुराना विज्ञान भवनामध्ये इथं विनायक विद्यालय विसर इथं होत आहे। आता आपण काही मॉडेल पाहणार आहोत शिक्षक प्राथमिक गटातले। तर आपण बघूया या ठिकाणी कोणते कोणते साहित्य जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2024-25 अंतर्गत 52वे हे विज्ञान प्रदर्शन स्थळ विनायक विद्यालय विसर इथं होत आहे। शाश्वत विकासासाठी भविष्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर आपण प्राथमिक गटात काही इथं मॉडेल्स बघत आहोत। याच्यामध्ये आपण आता हे मॉडेल बघत आहोत। सर तुमचं नाव? माझं नाव आहे नरहरी आकुजी रामटेके। तुम्ही कुठून आले? कोणत्या पंचायत समितीमधून? जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कनारटोला पंचायत समिती कुरखेडा। सर तुम्ही जे हे जे मॉडेल शिक्षकांसाठी केलेलं आहे याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती हवी आहे। आपण आपलं जे मॉडेल्स आहे याच्याबद्दल आम्हाला काही माहिती सांगावी। बरं, मी एक शेण आहे, या शेणापासून वड्या तयार केलेल्या आहेत। पहिल्याची पद्धत होती एकावर एक 11, एकावर एक 11, ही एक आहे। परंतु एकावर एक 11 प्रत्यक्षात दिसत नाहीत, आपल्याला दोनच दिसत आहेत। आज दोनच दिसत आहेत। ओके सर। तर या शेणवाड्याच्या सहाय्याने याची मण्याची माड केली। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। 10चा एक दशक झाला, एक गट्टा बांधला म्हणजे दशक माड। हा बरोबर आहे। ओके। आणि याच्यामध्ये एक मिळवली म्हणजे 1 दशक अधिक 1 11 होतात म्हणजे होतातच। ओके। म्हणजे परफेक्ट कॉन्सेप्ट क्लिअर होतो। आणि या विज्ञानाचा रासायनिक खताचा वापर न करता आपण सेंद्रिय खताचा जर वापर केला तर आपल्या शेतकऱ्याला फायदा होतो, उत्पन्न जास्त होतो आणि रासायनिक खताचे पैसे वाचतात। म्हणजे विज्ञानातून गणित आणि गणितातून विज्ञान, प्रयोगातून गणित, हा असा मी मॉडेल तयार केलेला समजलं? ओके सर, छान आहे तुमचं हे संकल्पना। आणि बाकीचे काही साहित्य आम्हाला दिसत आहे सर। हे काहीतरी हार दिसत आहे, हे काहीतरी आम्हाला एक लोटा दिसत आहे, बघा सर। याच्याबद्दल काही थोडस सांगावं आम्हाला, असं आमची विनंती आहे तुम्हाला। घ्या सर तुमचा हात। किती काय मोजा बरं? आता काहीच नाही, काहीच नाही म्हणजे शून्य। आता किती आहेत मोजा? 1 2 3 4 5 6 झाले ना? ओके। हा, आता किती झाले मोजा? 7 8 ओके। म्हणजे या तांदळाच्या सहाय्यानं संख्याज्ञान त्या तांदूळ संपेपर्यंत मोजणे, म्हणजे याचा विज्ञानाचा प्रयोग होतो आणि याच्यातून गणित शिकवल्या जातो। आता तुम्ही उचलून पहा बरं। टाकायचं का? उचला ना तुम्ही, उचला। हा, उचललं का? नाही, माझ्याकडे द्या। हा लोटा स्थिर ठेवायचं, चाकूच्या सहाय्याने त्याच्यातली हवा काढायची आणि हवा काढल्यानंतर चाकू ABCDEFGHIJKLMN ओके वाजवा, वाजवा। बढिया, छान छान। या लोट्याचं नाव आहे सराव लोटा। गणित शिकत असताना किंवा कोणती गोष्ट शिकत असताना सराव महत्वाचा असतो। सरावाशिवाय कोणतीही विद्या साध्य होत नाही, हा या प्रयोगातून आपल्याला सिद्ध करता येतो। हे तुमच्याकडे काही हड्डी आहे। आता शाळेमध्ये बुधवार राहतो, असा मुलांचा कयास असतो, म्हणून पोरं 100% शाळेत येत नाही। परंतु हे हड्डी बिड्डी दाखवून त्या मुलांची मनातली भीती दूर करायची, आणि त्यांना शाळेत 100% उपस्थित ठेवायचं। हा अंधश्रद्धा निर्मूलनातून उपस्थिती वाढवण्यात फायदा होऊ शकतो। आणि हे जे लिंबू आहे सर, याच्यामध्ये सायट्रिक आम्ल असतो। याच्यामध्ये लिंब कापल्याला आपल्या डोळ्याला का पाणी येतो? कारण त्याच्यामध्ये अमोनिया वायू असतो, त्याच्यामुळे आपल्याला डोळ्याला पाणी येतो। सर एकंदरीत आता तुमच्या प्रयोगावर आम्हाला असं दिसत आहे की विज्ञानातूनच आपल्याला साध्य जे काय करायचं आहे, अंधश्रद्धा निर्मूलन असो की शिक्षण असो, अशा प्रकारे आपले जे साहित्य इथे मांडलेले आहेत, तर खरोखर आपले हे जे साहित्य आहेत आणि शिक्षणाप्रती जी आपली आवड आहे खरोखर कौतुकास्पद आहेत। तुमच्या प्रयोगासाठी आमच्या शुभेच्छा सर। आता
बी असलेला फळ कोणता तुम्ही उत्तर सांगा. केळ. केळ झालं. ओके. लिंबामध्ये कोणता आम्ल असतो. सायट्रिक आम्ल असतो. सायट्रिक. आपला कांदा कापल्यामुळे आपल्या डोळ्याला पाणी काय येतो. आता जे तुम्ही कारण अमोनिया वायू अमोनिया वायू असतो. असतो. म्हणजे विज्ञानातून गणित आणि गणितातून विज्ञान. चला, नमस्कार. धन्यवाद सर, तुम्हाला शुभेच्छा. खूप छान. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.